मनोज जरांगे पाटील आज रायगडच्या दौऱ्यावरती आहे। 2 दिवसीय रायगड दौरा असणार आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहे। दादा काय सांगाल, आज दर्शन घेता आहात आणि काय नक्की शिवरायांना आपण साकडं घालणार आहात? खरं तर आरक्षणाचा जी.आर जो आहे तो निघलेला आहे। हो, कायदा गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या स्वार ज्याच्या नोंदी नाही मिळाल्या त्याच्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे। फक्त आता सगळ्या माझ्या अभ्यासक बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही अभ्यासक आहेत, वकील बांधव आहेत, घटनातज्ञ आहेत, कायद्याचे तज्ज्ञ आहेत, या सगळ्या बांधवांनी आता तुमचं ताकदीनं म्हणणं तिथं मांडा। सगळा सोयरा शब्द हा आता फिक्स झालेला आहे, फायनल, ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी। आता त्याला आणखीन मजबूत काय करता येईल तर त्याच्यावरती मांडा। सोशल मीडियावरती त्याच्यावर मांडून कशाला दुही दाखवता आणि गैरसमज पसरता विनाकारण? आपल्या गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती नाही काढली पाहिजे। तुम्ही आहे ना तुमच्याकडे हुशारी, ते समाजानं मान्य केली तर मग समाजासाठी तुमची हुशारी मागवा। सोशल मीडियावर यायला लागले, हे करायला लागले म्हणजे आम्ही इतके लोक गेलेलो आम्हाला काही कळत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे असं आपल्यात नका करू। ते बघा कसं करायलेत, बैठक घेऊन मराठ्यांच्या विरोधात करायला। तुम्ही असं काय करा, हे तुमचं ताकदीनं लेखी म्हणणं तिथं मांडा। त्यांनी 15 दिवसाच्या हरकती मागितलेल्या आहेत, त्याच्यात आपलं म्हणणं मांडा। आणखीन काय मजबूत होईल? मी एकाकी लढण्यापेक्षा तुम्ही सुद्धा पाठीमागून कवा ना तिथं द्या ना। सोशल मीडियाला कशाला लिहित आहे? आमकं केलं नाही तमकं केलं नाही, आम्हाला मराठी गेलेले हे लाख कोटीनं मराठी गेले येडे समजता काय तुम्ही? मराठवाड्यातल्या माझ्या मराठा भावांना सुद्धा माझी विनंती आहे, कोणाचे नोंदी मिळाल्या नसतील, कोणाचे मिळाले नसतील, कोणाच्या जळीत झाला असेल, काही प्रकार झाला असेल, या सगळ्या सोयऱ्या शब्दात एकही मराठा राहणार नाही। आणि तो मला शब्द आहे माझा, तोपर्यंत हे आंदोलन मी थांबविणार नाही। आणि मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे, त्यात मराठा सगळा मराठा हा कुणबी असं दाखवलं आहे, ते सुद्धा घ्यायचं सरकारला सांगितलं, सरकारनं ते कबूल केलेलं आहे। फक्त तुम्ही धीरधाराने विश्वास ठेवा, काय टेन्शन न घेऊ, कारण हा लहान विषय नाही। परत 1884ची जनगणना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी आहे मराठवाड्यासाठी। आणि 1902चं सुद्धा जो डाटा आहे तो सुद्धा घ्यायचं सांगितलं आहे। आपण मराठवाड्यातल्या मराठ्यांनी नोंदी सापडल्या नाहीत, आपलं कसं होईल हे टेन्शन सोडून द्या, फक्त एकजूट राहा। सगळा मराठवाड्यातल्या मराठा आरक्षणात जाणार, त्याशिवाय मी हटत नाही, महाराष्ट्रातला सुद्धा जाणार। पण दादा आता नारायण राणे असतील ते असं म्हणतायत की आम्हाला हे मान्य नाही आहे मुख्यमंत्र्यांचा निर्णय, आणि जो जातीवंत मराठा आहे त्यांना हे मान्यच होणार नाही। नक्की मग मराठा समाजामध्येच कुठेतरी दुहीची बीजं जी आहेत ती पेरली जात आहेत का, किंवा काय वाटतं नारायण राणेच्या भूमिकेमुळे? मराठा समाजाने मग आता हेच समजून घेणं गरजेचं आहे, हे कायदा आपण बनवलेला किती पॉवरफुल आहे। याचा पुरा ओबीसी एकवटला म्हणजे नेते ओबीसी बांधव नाही, त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्याचं कल्याण झालं पाहिजे। ते आत्ताही त्यांच्या प्रामाणिक भूमिकेवर ओबीसी सामान्य बांधव गावकड्यातला याच भूमिकेचे जे 4-2 आहेत वरचं, तिथं तसं एकटंच आहे, ते त्याचंच म्हणणं आहे मराठ्यांच्या अन्नात माती कालावी। तसं या कायद्यामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्रातला एकही मराठा मागं राहणार नाही। ज्याच्या नोंदी नाहीत ते सगळे सोयरे, ज्याची नोंद मिळाली ना ते सगळे सोयरे येणार आहेत। आणि महत्त्वाचं समाजाला एक सांगायचं राहिलं, यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनी त्यांचे जे नातेवाईक आहेत, चुलते पुतणे काके आत्या, त्यांनी पटापट अर्ज सादर करा लवकर आणि तुमचे प्रमाणपत्र काढून घ्या, गाफील राहू नका। ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या। आणि सगळ्या सोयऱ्यांचे सुद्धा अर्ज आता ज्याची नोंद मिळाली त्यांनी त्याच्या सोयऱ्याचे सुद्धा अर्ज मागून घ्यायला सुरुवात करा। टप्प्याटप्प्यात पटापट घ्या, अगोदर तुमच्या नातेवाईकाचे काढून घ्या, कारण हे कायदा इतका मजबूत आहे, एकूण जितका विरोध झाला तितका समजा हे कायदा मजबूत आहेत। आणि आपण इतक्या ताकदीने हे कायदा बनवायला लावलाय, याचा अर्थ हा कायदा सोपा नाही, खूप मोठा कायदा आहे, असं मराठा समाजानं डोक्यात असू द्या। तुमच्या लेकराचं कल्याण झालेलं आहे, कोण काय लिहितंय याच्यापेक्षा कायदा बनला, पोर वापस नाही आले, आरक्षणच घेऊन आले, नोंद नसणाऱ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी हा कायदा आहे, म्हणजे हा नोंद नसलेल्या मराठ्यांसाठी कायदा आहे। पण मग दादा ह्याच्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतोय की मराठवाड्यातले जे काही मराठी आहेत त्यांना हा दाखला मिळणार आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांचे कुणबी नोंदीच नाही आहेत, विशेषतः कोकणामधल्या देखील नोंदी नाही आहेत। मग अशांनी काय करायचं? कारण सरकार दुसरीकडे म्हणतंय की आम्ही जे एसीबीसी आरक्षण आहे ते देण्यासाठी, म्हणजे एकंदरीत ज्या मराठ्यांना कुणबीतून लाभ मिळेल तो लाभ मिळेल, पण एसीबीसीचा देखील लाभ मिळेल अशी एकंदरीत परिस्थिती। मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही जे नोंदी नाही म्हणलात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात, कायदाच ज्यांची नोंद नाही त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे। सगळे सोयरे नावे आता मग घ्यायचं कसं? नोंद नाही म्हणल्यावर मराठ्यांनी, ज्याची नोंद मिळाली तो तुमचा सोयर आहे का तुम्ही बघायचा आणि लगेच अर्ज करायला लावायचा। हे कायदा नोंद नसलेल्या मराठ्यांसाठी, हे मराठ्यांनी समजून घ्या। म्हणून ह्यो कायदा लय मोठा आहे, हे बनवणं खूप गरजेचं होतं, तो बनवलाय आता
4-2 जण काही म्हणले म्हणजे करोड लोक यांना काहीच कळत नाही असं नाही. 4-2 जण सोडून द्या, ते हमेशाच म्हणणार आहेत, चांगलं झालं तरी म्हणणार आहेत आणि एकदम कायदा पक्का झाल्यावर मग म्हणणार आहेत ते आम्ही म्हणलोच होतो ते होणार आहे म्हणून. म्हणजे असे उलटे खोपडीचे कामं चालू आहे सध्या. त्याच्यामुळं हे कायदा पक्का आहे. फक्त आमची एक विनंती आहे सगळ्या अभ्यासकांना, वकील बांधवांना, हे कायदा मजबूत करण्यासाठी तुमचं म्हणणं मांडा ही तुम्हाला माझी हात जोडून विनंती. तुमच्या अभ्यासामुळं, तुमच्या जुन्या मोठ्या अनुभवामुळं गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल आणि तो कायदा मजबूत होईल. आणखी म्हणणं तर मागितलंय सरकारनं, मग म्हणणं मांडायला तुम्हाला हरकत काय? इकडं सोशल मीडियात आणि मोबाईलवर लिहूस तर तिथं म्हणणं मांडा, मजबूत होईल कायदा. ही तुम्हाला मनापासून हात जोडून विनंती. तुम्हाला काय वाईट शब्दानं बोलत नाही, काय नाही. मला हात जोडून विनंती करून सांगतो. मराठा समाजाला विनंती, तुमचं ज्ञान, तुमचा अभ्यास सगळा आता तिथं वापरा. सरकारनं हरकती मागितल्यात, कायदा मजबूत होईल. सगळा सोयरा हा शब्द आता फिक्स झालेला आहे. याला फक्त किती मजबूत कायदा बनन याच्यासाठी तुमचे काही पॅरेग्राफ द्या, ते त्याच्यात घेतील, ते कायदा आणखीन मजबूत होईल. ते नका काय याच्यासाठी हरकती देणार आहेत आपले विरोधक माहीत नाही, पण तुम्ही समाजाच्या बाजूने द्या. इकडे तिकडे लिहून करोडो लोक काही कळत नाही, तुम्हाला कळतं असं नको. आणि पुन्हा एकदा मराठवाड्यात कोणालाही काही गैरसमज करून घ्यायची गरज नाहीच आहे. पण मी माझ्या मनानेच सांगतो, नाहीच आहे कोणाला. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, सापडू द्या. गॅजेट पुरं लागू होणार आहे. 1884 जनगणना लागू होणार आहे. 1902चे पुरावे सगळे सादर होणार आहेत. आणि सगळे सोयरे म्हणजे 4 पर्याय आहेत जे ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे. म्हणजे मराठवाड्यातले एक राहणार नाही. आता शेवटी सांगतो, मराठवाड्यातल्या पुऱ्या मराठ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन बंद करणार नाही आणि मी हटणार नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला. धन्यवाद. दादा, एक शेवटचा प्रश्न असा आहे की छगन भुजबळ असं म्हणतात की आता इतक्या दिवस ते ओबीसी एल्गार मेळावे घेत होते, आता मात्र ते म्हणतात की आम्ही देखील मतदान करतो. म्हणजे सरकारला एक प्रकारे ते इशारा देत आहेत की मतदानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मागे पाडू शकतो. काय कसं पाहता याकडे? वेळेवर बघू म्हणा काय करायचं. हा. कॅमेरामन सुशांत राऊत सह सागर सुरवसे, TV9 मराठी, जालना, अंतरवली, सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.